नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यामधील कलम 75 या कलम 75च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यामधील कलम 75 हे जुन्या भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC कायद्यामधील कलम 149 सामायिक हेतू म्हणजेच कॉमन ऑब्जेक्ट आणि काही अंशी कलम 150शी संबंधित आहे. हे कलम सार्वजनिक शांततेविरुद्धचे गुन्हे या अध्यायाअंतर्गत येते. आता या कलमाचे नाव काय आहे? बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सदस्य सामायिक हेतू साध्य करण्यासाठी केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी असणे, सामूहिक किंवा संयुक्त जबाबदारी. कलमाची व्याख्या कशी केलेली आहे? तरतूद काय आहे कलमामध्ये? जर बेकायदेशीर जमावाच्या म्हणजे अनलॉफुल असेंब्ली जमावाच्या कोणत्याही सदस्याद्वारे त्या जमावाचा सामायिक हेतू म्हणजेच कॉमन ऑब्जेक्ट साध्य करण्यासाठी एखादा गुन्हा केला गेला असेल किंवा असा गुन्हा त्या हेतूच्या पूर्वतेसाठी केला जाण्याची शक्यता आहे हे त्या जमावाच्या सदस्यांना माहीत असेल तर तो गुन्हा घडला. त्यावेळी जो कुणी त्या जमावाचा सदस्य असेल तो प्रत्येकजण त्या गुन्ह्यासाठी दोषी मानला जाईल. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? या कलमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? तर या कलमाचा उगम ब्रिटिशकालीन भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 149मध्ये आहे. लॉर्ड्स मॅकेले यांनी हा सिद्धांत तयार केला होता. जेव्हा एखादा मोठा जमाव गुन्हेगारी हेतूने एकत्र येतो तेव्हा प्रत्यक्ष कृत्य कुणी केले आहे हे शोधणे तपास यंत्रणांना कठीण जाते. या व्यावहारिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि जमावाच्या हिंसेला आळा घालण्यासाठी सामूहिक जबाबदारी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह लिॲबिलिटी हे तत्त्व भारतीय उपखंडातील फौजदारी कायद्यात समाविष्ट करण्यात आले, जे भारतीय न्यायसंहितेच्या कलम 75मध्ये कायम ठेवण्यात आले आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहेत? इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्स काय आहेत ह्या कलमाचे? तर सामूहिक जबाबदारी निश्चित करणे. गुन्हेगारांना मी फक्त गर्दीत उभा होतो, प्रत्यक्ष वार मी केला नाही अशी तांत्रिक सबब घेऊन सूट न देणे. अनामिकतेचा गैरफायदा रोखणे. जमावामध्ये व्यक्ती स्वतःची ओळख लपवून गुन्हे करते हे कलम संपूर्ण जमावाला एकाच दोरीने बांधते. सार्वजनिक सुव्यवस्था राखणे. दंगली, आंदोलनातील हिंसाचार आणि सामूहिक हल्ल्यांना मोब लिंचिंगला प्रतिबंध करणे. आवश्यक घटक काय आहेत ह्या कलमाचे? ते इंग्रेडियंट्स ऑफ सेक्शन 75 कलम 75 लागू होण्यासाठी अभियोग पक्षाला म्हणजे प्रोसिक्युशनला खालील बाबी सिद्ध कराव्या लागतात. एक आहे बेकायदेशीर जमाव. तो जमाव अनलॉफुल असेंब्ली होता, बेकायदेशीर होता हे सिद्ध करणे. घटनास्थळी कमीत कमी 5 किंवा अधिक व्यक्तींचा बेकायदेशीर जमाव BNS कलम 189 नुसार उपस्थित असणे आवश्यक आहे. दुसरा आहे सामायिक हेतू कॉमन ऑब्जेक्ट. त्या जमावाचा एक निश्चित सामायिक हेतू असणे आवश्यक आहे. तिसरा आहे गुन्हा घडणे कमिशन ऑफ ऑफेन्स. त्या जमावातील कोणत्याही सदस्याने प्रत्यक्ष गुन्हा केला असावा. चौथा आहे हेतूशी संबंध. तो गुन्हा सामायिक हेतू साध्य करण्यासाठीच केलेला असावा आणि किंवा तसा गुन्हा घडण्याची शक्यता लाईकलीहूड जमावातील सदस्यांना माहीत असावी. पाचवा आहे सक्रिय सदस्यत्व. गुन्हा घडत असताना आरोपी त्या बेकायदेशीर जमावाचा सदस्य म्हणजे मेंबर असणे अनिवार्य आहे. हे प्रोसिक्युशन अभियोग पक्षाला सिद्ध करावे लागते. सिद्ध कराव्या कोणत्या गोष्टी लागतात? तर बेकायदेशीर जमाव असावा लागतो, सामायिक हेतू असावा लागतो, गुन्हा घडणे गरजेचं आहे, नंतर मग हेतूशी संबंध असावा लागतो आणि सक्रिय सदस्यत्व असावं लागतं. हे गोष्टी प्रोसिक्युशनला सिद्ध कराव्या लागतात. आता अपवाद आणि मर्यादा काय आहेत? एक्सेप्शन अँड लिमिटेशन्स काय आहेत ह्या कलमाचे? त्या आकस्मिक उपस्थिती इनोसंट बायस्टँडर. जर एखादी व्यक्ती केवळ उत्सुकतेपोटी किंवा तिथून जात असताना गर्दीत अडकली असेल आणि तिचा जमावाच्या सामायिक हेतूशी काहीही संबंध नसेल तर तिला हे कलम लागू होत नाही. हेतुबाह्य कृत्य ॲक्ट आउटसाइड कॉमन ऑब्जेक्ट. जर जमावातील एखाद्या सदस्याने वैयक्तिक वैमनस्यातून असा गुन्हा केला जो जमावाच्या सामायिक हेतूच्या कक्षेबाहेर होता तर इतर सदस्य त्या वैयक्तिक गुन्ह्यासाठी जबाबदार धरले जात नाहीत. गुन्ह्यापूर्वी जमाव सोडणे. जर एखादी व्यक्ती गुन्हा घडण्यापूर्वी जमावातून बाहेर पडली असेल तर ती पुढील कृत्यासाठी जबाबदार असणार नाही. आता कायदेशीर प्रक्रिया काय? प्रोसिजरल एक्स्पेक्ट्स काय आहेत ह्या कलमाचे?
तर हे कलम स्वतंत्र गुन्हा तयार करत नाही, तर ते दायित्वाचा सिद्धांत प्रिन्सिपल ऑफ लिॲबिलिटी स्पष्ट करते. त्यामुळे FIR किंवा दोषारोपपत्र चार्जशीट मुख्य गुन्ह्यासह उदाहरणार्थ खुना BNS कलम 103 किंवा दुखापत BNS कलम 115 उदाहरणार्थ कलम 75 सहवाचता रीड विथ सहवाचता लावले जाते. आता याची चौकशी आणि सुनावणी मुख्य गुन्ह्यांच्या स्वरूपावरून निश्चित होते. पुराव्याचे स्वरूप कसं आहे, नेचर ऑफ एव्हिडन्स कसं आहे, तर प्रत्यक्ष पुरावे डायरेक्ट एव्हिडन्स लागतात. आरोपी घटनास्थळी शस्त्रांसह किंवा जमावाचा भाग म्हणून घोषणा देताना दिसल्याचे साक्षीदार किंवा व्हिडिओ फुटेज असावे लागतात. नंतर मग परिस्थितीजन्य पुरावे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, आरोपीचे पूर्वीचे आचरण, त्याचे जमावातील इतर सदस्यांशी असलेले संबंध आणि घटनास्थळावरून पलायन करणे हे घडलेलं असावं, हे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. इलेक्ट्रॉनिक पुरावे CCTV, ड्रोन, मोबाईल फुटेज. आधुनिक काळात दंगलीच्या प्रकरणांमध्ये आरोपीची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी CCTV किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पुराव्याचा बोजा बर्डन ऑफ प्रूफ कुणावर येतो या कलमाअंतर्गत, तर फौजदारी कायद्याच्या सामान्य तत्वानुसार पुराव्याचा संपूर्ण बोजा अभियोग पक्षावर प्रोसिक्युशनवर असतो. संशयाच्या पलीकडे जाऊन बियॉन्ड रिजनेबल डाऊट्स अभियोग पक्षाला हे सिद्ध करावे लागते की आरोपी हा केवळ गर्दीत नव्हता, तर त्या बेकायदेशीर जमावाच्या सामायिक हेतूला पाठिंबा होता. आता ह्या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे कोणते ते पाहूया. कॉन्स्टिट्यूशनल नेक्सेस कोणते ते पाहूया. अनुच्छेद 19(1)(b) नागरिकांना शांततेने व शस्त्रांशिवाय एकत्र जमण्याचा मूलभूत अधिकार आहे. तसेच भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(3) राज्य सरकार सार्वजनिक सुव्यवस्था पब्लिक ऑर्डर राखण्यासाठी एकत्र जमण्याच्या अधिकारावर वाजवी मर्यादा घालू शकते. तसेच BNSचे कलम भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 75 हे या वाजवी मर्यादांचे कायदेशीर रूप आहे. तसेच भारतीय संविधानातील कलम अनुच्छेद 21 प्रत्येक नागरिकाला सन्मानाने व सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे. जमावाच्या हिंसेपासून नागरिकांचे रक्षण करणे ही राज्याची घटनात्मक जबाबदारी आहे. आता ह्या संबंधित कायदे कोणते आहेत या कलमासंबंधित. इंटरकनेक्शन विथ अदर लॉज, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023 मधला कायदा आहे. तर या कायद्यानुसार बेकायदेशीर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना दिलेल्या अधिकारांशी संबंधित तरतुदी आहेत. तसेच शस्त्र कायदा 1959 आर्म्स ॲक्ट, जर जमावातील सदस्यांनी बेकायदेशीर शस्त्रे बाळगली असतील तर या कायद्यान्वये अतिरिक्त कारवाई केली जाते. आता या गुन्ह्याचं वर्गीकरण कसं आहे, क्लासिफिकेशन ऑफ ऑफेन्सेस कसं आहे, तर हा गुन्हा कशा स्वरूपाचा आहे, तर हा गुन्हा कॉग्निजेबल आहे. कॉग्निजेबल आहे का नॉन कॉग्निजेबल आहे, तर हा गुन्हा आहे दखलपात्र. कॉग्निजेबल प्रकारात मोडतो स्वरूपाचा आहे, कारण मूळ बेकायदेशीर जमावाचे गुन्हे दखलपात्र असतात. तसेच हा गुन्हा बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे हे मुख्य गुन्ह्यावर अवलंबून असते. जर मुख्य गुन्हा उदाहरणार्थ खून अजामीनपात्र असेल तर कलम 75 अंतर्गत आरोपीलाही अजामीनपात्र म्हणजेच नॉन बेलेबल मानले जाते. तसेच हा गुन्हा कंपाऊंडेबल आहे की नॉन कंपाऊंडेबल आहे, म्हणजे तडजोड करण्यायोग्य आहे की तडजोड न करण्यायोग्य आहे. तर हा गुन्हा आपापसात मिटवण्याजोगा नाही. हा नॉन कंपाऊंडेबल आहे, म्हणजे हा तडजोड करण्यायुक्त गुन्हा नाही आहे. आता महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे निर्णय कोणते आहेत, लँडमार्क जजमेंट्स कोणते आहेत, तर केस 1 आहे मिजाजी विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य, 1959 मधला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. ज्यात फॅक्ट्स काय होते, तर 5 व्यक्तींची एक जमाव जमिनीचा ताबा घेण्यासाठी शस्त्रांसह गेला. त्यातील एकाने तिथल्या व्यक्तीवर गोळी झाडली आणि ज्यात तिचा मृत्यू झाला. इश्यूज काय होता, तर जमावातील ज्या व्यक्तीने गोळी झाडली नव्हती ती खुनासाठी जबाबदार धरली जाऊ शकतात का. तर आर्ग्युमेंट्स काय होते, आरोपींची युक्तिवाद होता की त्यांचा हेतू केवळ ताबा घेण्याचा होता, खुनाचा नाही. ते रेशिओ डेसिडेंटी काय होतं, तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जेव्हा जमाव पिस्तूल घेऊन जातो तेव्हा त्यांना जाणीव असते की याचा परिणाम खुनात होऊ शकतो. नॉलेज ऑफ लाईकलीहूड, त्यामुळे सामायिक हेतूच्या पूर्वतेत झालेला खून हा सर्वांचा गुन्हा मानला जाईल, असा निर्णय ह्या खटल्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे त्यांनी सर्वांनीच हा गुन्हा केला आहे हे मानलं गेलं या खटल्यामध्ये.
केस 2 अलाउद्दीन मियाँ विरुद्ध बिहार राज्य 1989 मधला हा खटला आहे. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट काय आहे, रेसिओ डेसिडेंडी काय आहे, तर न्यायालयाने निर्णय दिला की केवळ बेकायदेशीर जमावाच्या ठिकाणी उपस्थित असणे म्हणजे एखाद्याला दोषी ठरवणे नव्हे, आरोपीच्या मनात जमावाच्या सामायिक हेतूबद्दल सहमती असणे गरजेचे आहे. कम्युनिटी ऑफ इंटरेस्ट. लॅटिन सूत्रे काय आहेत, लॅटिन मॅगझिन काय आहेत या कलमा संबंधित, ॲक्टस मी इन्व्हायटो फॅक्टस नॉन एस मियोस ॲक्टस. या मॅगझिनचा अर्थ असा की माझ्या विरुद्ध माझ्याकडून झालेले कृत्य हे माझे कृत्य नाही. जर एखाद्याला जबरदस्तीने गर्दीत ओढले गेले असेल तर तो त्या सूत्राचा आधार घेऊ शकतो. वर्सारी इन री. दुसरा मॅक्झिम काय आहे, वर्सारी इन री इलिसिटा. बेकायदेशीर कृत्य करताना घडणाऱ्या सर्व परिणामांना कृत्य करणारा जबाबदार असतो. ते ह्या 2 लॅटिन मॅक्झिम ह्या कलमा संबंधित आहेत. न्यायालयीन व्याख्या काय आहे, ज्युडिशियल. न्यायालयीन व्याख्या आहे ज्युडिशियल इंटरप्रिटेशन काय आहे, तर न्यायालयांनी सामायिक हेतू कॉमन ऑब्जेक्ट आणि सामायिक इरादा कॉमन इंटेन्शन BNS भारतीय न्याय संहितेमधील तीन कलम 3.5 यातील फरक वारंवार स्पष्ट केला आहे. सामायिक हेतूसाठी गुन्ह्यापूर्वी पूर्वनियोजित कट प्रायर मीटिंग ऑफ माइंड्स असणे आवश्यक नाही. घटनास्थळावरील बेकायदेशीर जमावाचा हेतू विकसित होऊ शकतो. आता व्यवहारातील उपयोग कसा करता येईल ह्या कलमाचा, तर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं करता येईल, व्यवहारात उपयोग कसा करता येईल ह्या कलमाचा, तर व्यावहारिक पातळीवर पोलीस दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये रायटिंग चार्जेस, जातीय हिंसाचारात किंवा राजकीय आंदोलनांना हिंसक वळण लागल्यास या कलमाचा प्रामुख्याने वापर करतात. FIRमध्ये नाव असलेल्या सर्व आरोपींवर सामूहिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी हे कलम जोडले जाते. तर आता ह्या कलमा संबंधित संभाव्य बचाव किंवा पॉसिबल डिफेन्स फॉर ॲक्यूज काय करतील, बचाव कसा करता येईल ह्या कलमाच्या अगेन्स्ट. आरोपीचे वकील खालील मुद्द्यांचा आधारे बचाव करू शकतात. ॲलिबाय म्हणजे अन्यत्र असण्याचा दाखला, ॲलिबाय घेऊ शकतात. घटना घडली तेव्हा आरोपी त्या जमावात किंवा घटनास्थळी हजरच नव्हता हे सिद्ध करावं लागतं. इनोसेंट स्पेक्टेटर, आरोपी केवळ रस्त्याने जात होता किंवा तिथे गर्दीत पाहण्यासाठी उभा होता, त्याचा सामायिक हेतूंशी काही संबंध नव्हता हे आरोपीच्या वकिलांना सिद्ध करावं लागतं. तसंच उद्देशाचा अभाव, जमावाचा हेतू शांततापूर्व आंदोलनाचा होता, अचानक 2-3 जणांनी वैयक्तिक कृत्य केले ज्याची कल्पना आरोपीला नव्हती. ह्या 3 गोष्टी आरोपीच्या वकिलाला सिद्ध कराव्या लागतात, बचाव घेऊ शकतात. शिक्षा काय, पनिशमेंट काय आहे, जर गुन्हा घडला आणि ते सिद्ध झाल्यास कलम 75ची स्वतःची वेगळी शिक्षा नाही. जमावाच्या सामायिक हेतूने जो गुन्हा केला जाईल त्या मूळ गुन्ह्याची जी शिक्षा असेल ती शिक्षा जमावातील प्रत्येक सदस्याला दिली जाते. उदाहरणार्थ जर जमावाने खून केला तर प्रत्येकाला खुनाची शिक्षा BNS 103 नुसार जन्मठेप किंवा फाशी होईल. आता कायदेशीर उपाय काय आहेत, लिगल रेमेडीज काय आहेत ह्या कलमासंबंधित, तर अटकपूर्व जामीन घेऊ शकता, अँटिसिपेटेड बेल घेता येईल. जर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर कलम 482 BNSS अंतर्गत उच्च न्यायालयात दाद मागता येते. डिस्चार्ज ॲप्लिकेशन टाकावं लागेल. जर दोषारोपपत्रात आरोपीविरुद्ध बेकायदेशीर जमावाचा सदस्य असल्याचे पुरेसे पुरावे नसतील तर तो सुटकेसाठी अर्ज करू शकतो. आता पूर्वीच्या कायद्याची तुलना करता येईल, कंपॅरिझन विथ IPC 149. घटक काय, मुख्य तत्व काय आहे, तर जुनी IPC कलम काय होतं, तर सामायिक हेतू आणि संयुक्त जबाबदारी. नवीन BNS कलम 75 नुसार तेच तत्व कायम ठेवण्यात आलेले आहे. रचनात्मक बदल काय आहेत, तर जुने IPC कलम 149 मध्ये काय होतं, कलमांचा क्रमांक 150 होता, तर आता हा BNS नुसार हा क्रमांक बदलून 75 झालेला आहे. व्याख्या काय आहे, शब्दरचना बरीच जुनी आणि क्लिष्ट भाषा होती IPC 149 मध्ये. आता BNS 75 नुसार भाषा अधिक सुटसुटीत आणि स्पष्ट केली आहे. अलीकडील बदल काय आहेत, रिसेंट अमेंडमेंट्स काय आहेत, चेंजेस काय आहेत ह्या कलमात, तर भारतीय न्यायसंहिता 2023 मध्ये अंतर्गत गुणात्मक तत्वांत बदल न करता कायद्याचे सुलभीकरण आणि क्रमवारी सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.
तंत्रज्ञानाचा म्हणजे ड्रोन व व्हिडिओज फुटेज वापर पुरावा म्हणून स्वीकारण्यास आता अधिक प्राधान्य दिले जात आहे. कलमाची समीक्षा आणि टीका कशी करता येईल, तर गैरवापराची शक्यता. पोलीस अनेकदा दंगलीच्या प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील किंवा गावातील सर्व पुरुषांची नावे FIRमध्ये टाकतात. तसेच पुराव्याचे निकष शिथिल होणे. प्रत्यक्ष गुन्हा न करणाऱ्यालाही खुनासारखी कठोर शिक्षा होऊ शकते, जी काही वेळा नैसर्गिक न्यायाच्या तत्वाविरुद्ध वाटते. आता वारंवार विचारले जाणारे प्रश्न काय आहेत, तर प्रश्न एक आहे की कलम 75 नुसार गुन्हा सिद्ध होण्यासाठी किमान किती व्यक्ती आवश्यक असतात. तर 75 नुसार गुन्हा सिद्ध होण्यासाठी किमान 5 किंवा अधिक व्यक्ती असणे अनिवार्य आहे, कारण बेकायदेशीर जमावाची व्याख्याच 5 व्यक्तींपासून सुरू होते. दुसरा प्रश्न, मी गर्दीत फक्त उभा होतो, हा मला अटक होऊ शकते का. तर जे उत्तर कसं असेल, तर पोलिसांनी संशयावरून अटक केल्यास न्यायालयात तुम्ही केवळ इनोसेंट बायस्टँडर निष्पाप प्रेक्षक होता हे सिद्ध झाल्यास तुमची सुटका होऊ शकते. फ्लोचार्ट काय वैचारिक आराखडा दाखवायचा आहे, ते 5 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येणे, नंतर बेकायदेशीर जमाव BNS 189 तयार होतो. जमावाचा एक सामायिक हेतू असणे गरजेचं आहे, तसेच कोणत्याही एका सदस्याने गुन्हा करणे गरजेचं आहे. निकष काय, तो गुन्हा सामायिक हेतू साध्य करण्यासाठी असावा. निष्कर्ष काय, घटनास्थळी उपस्थित असलेला प्रत्येक सदस्य समान शिक्षेस पात्र होतो. BNS 75 अंतर्गत. आता महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर BNS 75 वर्सेस BNS 3.5. कलम 75मध्ये सामायिक हेतू कॉमन ऑब्जेक्ट असतो आणि किमान 5 व्यक्ती लागतात. BNS कलम 3.5 नुसार जुने सामायिक इरादा कॉमन इंटेन्शन असतो किंवा किमान 2 व्यक्ती लागतात कॉमन इंटेन्शनसाठी. खटले काय आहे त्याचे, ते मिजाजी वर्सेस स्टेट ऑफ UP. हा खटला उत्तरांमध्ये लिहिणे अत्यंत गुणकारी ठरेल. निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा, तर भारतीय न्यायसंहिता कायद्याचे कलम 75 हे सामूहिक हिंसेविरुद्ध राज्याला आणि कायद्याला बळ देणारे एक प्रभावी माध्यम आहे. हे कलम व्यक्तीला जमावाच्या नावाखाली लपून गुन्हे करण्यापासून रोखते. कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी न्यायालय निष्पाप नागरिक आणि सक्रिय दंगलखोर यांच्यातील फरक पुराव्यांच्या आधारे चोखपणे पारखते, जेणेकरून या कलमाचा गैरवापर टाळू शकतो. तर मित्रो, आज आपण भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 75 ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. काही खटले आपण अभ्यासलेले आहेत आणि हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.